हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? आय होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. तर मी अजित तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फिजिक्स माझा. होय, तुमचा, माझा आणि सर्वांचा फिजिक्स माझा. सो लेट्स स्टार्ट. हे आहे आपलं लेक्चर नंबर 2 ऑफ रोटेशनल डायनामिक्स. मला माहिती आहे लेक्चर थोडासा डिले झालेला आहे मला, बट डोंट वरी. आपण आता काय करत आहोत, तर प्लॅनर रेडी करत आहोत. त्या प्लॅनरनुसार वीकली तुम्हाला पोस्ट तुमच्या कम्युनिटीवरती, यूट्यूबच्या कम्युनिटीवरती पोस्ट येईल, कुठले लेक्चर्स होणार. and I will try to provide at least 4 lectures in a week so that we can cover our syllabus within the time limit. Okay, so let's start from the second lecture. So कुठले कुठले टॉपिक्स आपण आज कव्हर करणार आहोत? which topics are to be going to covered in today's lecture? First one is the dynamics of the circular motion. डायनामिक्स ऑफ दी सर्क्युलर मोशन. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं? लास्ट लेक्चरला बेसिक टर्म्स जे आहेत सर्क्युलर मोशनच्या, जसं की अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ॲक्सेलरेशन, अँग्युलर वेलॉसिटी आणि कायनेमॅटिकल इक्वेशन्स. काय बघितलं होतं? कायनेमॅटिक्स बघितलेलं. तर या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत? फर्स्ट थिंग इज द डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सेकंड वन इज द ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे जे महत्त्वाचे 3 ॲप्लिकेशन्स आहेत, त्याच्यावरती नेहमी तुम्हाला MST CET मध्ये ॲज वेल ॲज तुमच्या बोर्डमध्ये क्वेश्चन बघायला मिळेल. आणि आजच्या लेक्चरमध्ये खास असं काय आहे, तर विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवणार आहे आणि पेज नंबर सुद्धा, बोर्डचा पेज नंबर सुद्धा बोर्डच्या तुमच्या 12वीच्या बुकमधला आणि MST CET मधला 2019 आणि 2024 चा क्वेश्चन ॲज इट इज कसा छापलेला आहे बुकमधून ते दाखवणार आहे. ज्यावरून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की MST CET साठी दुसरं कुठलंही बुक रेफर करण्याची गरज नाहीये. कन्सेप्ट क्लिअरसाठी फक्त आणि फक्त स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्राचंच 12वीचं फिजिक्सचं बुक रेफर करायचं. ओके, नेक्स्ट वन इज द वॉल ऑफ डेट अँड द बँकिंग ऑफ रोड. हे जे आहे ते ऍप्लिकेशन ऑफ UCM मध्येच येतात. फर्स्ट ऍप्लिकेशन आहे व्हेकल ऑन अ होरिझॉन्टल रोड ट्रॅक, होरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. त्यानंतर वॉल ऑफ डेट हे सेकंड ऍप्लिकेशन आहे आणि थर्ड ऍप्लिकेशन आहे बँकिंग ऑफ रोड. ओके, सो लेट्स बिगिन. सुरुवात करूया आपण सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्सेससाठी. सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल एकदम सिंपल डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, जसे की तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसत असेल. फर्स्ट वन इज द सेंट्रीपेटल फोर्स. काय आहे? सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स मध्ये तुम्हाला दिसत असेल हा फोर्स टुवर्ड्स द सेंटर लागलेला आहे. सेंट्रीपेटल फोर्स हा काय असतो? नेहमी लक्षात ठेवायचं की हा जो फोर्स आहे तो टुवर्ड द सेंटर लागतो, टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर ऑफ द सर्क्युलर मोशन जी काय चाललेलं आहे ते सेंटरकडे लागणारा फोर्स, याला म्हणायचं सेंट्रीपेटल फोर्स. याला काय म्हणायचं? सेंट्रीपेटल फोर्स. आता इथे एक मास m चा ऑब्जेक्ट आहे, या ऑर्बिट मध्ये हा रोटेट करत आहे. याच्यावरती जर सेंट्रीपेटल फोर्स लागत असेल तर तो कुठे लागतो? टुवर्ड दी सेंटर. आणि याची व्हेलॉसिटी टँजेन्शियल असते. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे की सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी काय असते? टँजेन्शियल असते. ओके, सो याची मॅग्निट्यूड जी आहे ती किती आहे? मॅग्निट्यूड किती आहे? F which is equal to mv² डिवायडेड बाय r. दोन्हीसाठी मॅग्निट्यूड सेम आहे, डिरेक्शन फक्त वेगळी आहे. डिरेक्शन काय आहे? वेगळी आहे. सेंट्रीफ्युगल फोर्सेस मध्ये डिरेक्शन कुठे आहे? अवे फ्रॉम द सेंटर. सेंट्रीफ्युगल फोर्सेस मध्ये अवे फ्रॉम द सेंटर कुठे आहे? अवे फ्रॉम द सेंटर. आता याचं एक सेंट्रीफ्युगल फोर्सचं डेली लाईफ मधलं एक्झाम्पल जर बघायचं झालं तर तुम्हाला शेतामध्ये गोफण माहिती, गोफण फिरवले, गोफण ज्यांनी फिरवले असेल त्यांना माहित असेल. पुढे काय करतो? दगड बांधतो आपण एखाद्या रस्सीला आणि फिरून फिरून असं सोडून देतो. तर तो दगड काय करतो मग? असा गोल 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 घुमून पुढे लांबपर्यंत जातो, म्हणजे तो बाहेर फेकला जातो. अशा बाहेर फेकला जातोय अशा फोर्सला म्हणायचं सेंट्रीफ्युगल फोर्स. याला काय म्हणतात? तर सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणतात. आणि जो सेंटरकडे येतोय त्याला म्हणायचं सेंट्रीपेटल. लक्षात आहे? कळलंय? सेंट्रीफ्युगल मीन्स अवे फ्रॉम द सेंटर, सेंट्रीपेटल मीन्स टुवर्ड्स द सेंटर. ओके, मॅग्निट्यूड दोन्ही की सेमच असणार आहे. दोन्हीची मॅग्निट्यूड काय असणार आहे? आपली सेम असणार आहे. दॅट इज mv² बाय r. फक्त सेंट्रीफ्युगलला काय केलेलं आहे? ते मायनस सिम्बॉल दिलेले. का? कारण की डिरेक्शन अपोजिट आहे. डिरेक्शन अपोजिट. फिजिक्समध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, जिथे निगेटिव्ह सिम्बॉल आलं तिथे डिरेक्शन असणार आहे आणि ती अपोजिट असणार आहे. ओके, सो दिस इज द सेंट्रीफ्युगल अँड सेंट्रीपेटल फोर्स. यावरती आपल्या बोर्डच्या पेपरमध्ये क्वेश्चन आलेला होता, डिफरन्स बिटवीन सेंट्रीपेटल अँड सेंट्रीफ्युगल फोर्स, डिसेंबर 20. म्हणजे आपल्या महाराष्ट्र बोर्डचा जो पेपर आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड,
स्टेट बोर्डमध्ये हा डिफरन्स विचारलेला आहे 2 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी विचारलेला आहे? 2 मार्क्ससाठी. कसं तुम्ही याचा आन्सर द्याल बघा. आपण हा डिफरन्स लिहू शकतो. मी इथे घेतलेला आहे डिफरन्स. पहिला डिफरन्स काय आहे? इट इज द पुल टुवर्ड्स द सेंटर इन अ सर्क्युलर मोशन. सेंट्रिपिटलसाठी बघा, सेंट्रिपिटल म्हणजे काय? पुल म्हटलेलं आहे. पुल आणि पुश समजलं पाहिजे. पुल म्हणजे ओढून घेणं. पुल म्हणजे ओढून घेणं. पुश म्हणजे ढकलणं. हे काय पुल आणि पुश फोर्सेस आहेत. मग इथे काय बघतो आपण? सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सेसच बघतोय. सो इट इज अ पुल टुवर्ड्स द सेंटर इन अ सर्क्युलर मोशन. आता हेच काय मग सेंट्रिफ्युगलसाठी लिहिणार आहे आपण याच्या संदर्भात. इट इज द आउटवर्ड पुश दॅट वी एक्सपिरियन्स इन अ सर्क्युलर मोशन. एखादी सर्क्युलर मोशन होत असेल तर त्याच्यामध्ये आउटवर्ड पुश जर आपल्याला एक्सपिरियन्स होत असेल तर त्याला म्हणायचं सेंट्रिफ्युगल फोर्स. त्याला काय म्हणतात? सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? सेकंड थिंग इज इट इज अ रिअल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो रिअल फोर्स आहे. का? कारण की त्याचं कॉज ऑफ ओरिजिन माहिती आहे आपल्याला इन द फ्रॉम द सेंटर. त्याला काय म्हणतात? सेंटर. तसे या सेंट्रिफ्युगल फोर्सचं नाहीये. सेंट्रिफ्युगल फोर्स काय? सुडो फोर्स आहे. इट इज अ सुडो फोर्स. ऍक्च्युली इथे 2 नंबर पाहिजे होता. 2 नंबर इथे 1 नंबर झालेला आहे, बट इट इज ओके. Next one is it is directed towards the center of the circle. It is always directed towards the center of the circle and it is directed away from the center of the circle. कशासाठी? सेंट्रिफ्युगल साठी. सेंट्रिफ्युगल इज ऑलवेज डिरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. लास्ट डिफरन्स खूप महत्वाचा आहे बघा, फोर्थ वाला आहे हा. इट ऍक्ट्स इन बोथ इनर्शियल अँड द नॉन इनर्शियल फ्रेम्स. काय म्हटलेलं आहे इथे? इट ऍक्ट्स इन बोथ इनर्शियल ॲज वेल एज नॉन इनर्शियल फ्रेम्स. इनर्शियल फ्रेम्स अशा असतात ज्याच्यामध्ये न्यूटन्स लॉज ऍप्लिकेबल असतात. नॉन इनर्शियल फ्रेममध्ये म्हणजेच ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये न्यूटन्स लॉज आर नॉट ऍप्लिकेबल. मग हा सेंट्रिपिटल फोर्स जो असतो दॅट ऍक्ट्स इन बोथ इनर्शियल ॲज वेल एज नॉन इनर्शियल. बट सेंट्रिफ्युगल फोर्स हा इनर्शियल मध्ये ऍक्ट नाही करत आहे. हा कशामध्ये करतोय? नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. बिकॉज इट ऍक्ट्स ओनली इन द रोटेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स. रोटेटिंग म्हणजेच काय? नॉन इनर्शियल मीन्स ऍक्सिलरेटेड. ओके, so this is the simple difference in between centripetal and the centrifugal force. I hope you understand. हे समजलेलं आहे सर्वांना? कमेंटमध्ये सांगा समजलंय की नाही समजलंय. जर तुम्ही कमेंट नाही केलं तर मला कळणार नाही की तुम्हाला हे समजलंय की नाही समजलं. आणि काही डाऊट असेल याच्यामध्ये तरी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. सो लेट्स मूव्ह टुवर्ड द ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, बिफोर गोइंग टुवर्ड्स द ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन आपण काय करू शकतो? इथे याचा डिफरन्स सुद्धा लिहू शकतो. एफ विच इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आणि इथे काय लिहिणार आहे? एफ विच इज इक्वल टू मायनस एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. ओके, हा एक डिफरन्स आणखी एक ऍड होतोय. जर तुम्हाला 3 मार्कला क्वेश्चन विचारलं तर त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे 3 एकदम परफेक्ट डिफरन्स लिहायचे. 3 एकदम परफेक्ट डिफरन्स लिहायचे तर तुम्हाला 3 मार्क्स मिळू शकतात. ओके, सो लेट्स मूव्ह ऑन ऍप्लिकेशन्स ऑफ युसीएम. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असते ते सांगा मला. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असते? व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय असतं? तर ज्याच्यामध्ये थ्रूआउट दी सर्क्युलर मोशन एखाद्या ऑब्जेक्टचं जर स्पीड सेम राहत असेल तर त्याला काय म्हणायचं? स्पीड कॉन्स्टंट राहत असेल तर त्याला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याला काय म्हटलं जातं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता याच युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे काय आहेत? तर 3 ऍप्लिकेशन्स आहेत. खूप असा हॉट टॉपिक आहे. खूप. मी याला 3 स्टार करेल. काय करेल? 3 स्टार करेल. कारण की याच्यावरती तुम्हाला बोर्डमध्ये सुद्धा आणि तुमच्या MST-CETच्या एक्झाममध्ये सुद्धा खूप 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 क्वेश्चन विचारतात. खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. एक क्वेश्चन याच्यावरती फिक्सच असतो. हा जो टॉपिक तुम्ही चांगला केला म्हणजे याचं डेरिव्हेशन, याचं काय आहे? या तिन्हीचं डेरिव्हेशन आहे. हे जर चांगलं केलं तर तुम्हाला ते सीईटी मध्ये पण फायदा होणार आहे ॲज वेल एज तुमच्या बोर्डामध्ये पण होणार आहे. सीईटी मध्ये मी का म्हणतोय डेरिव्हेशनला? कारण काही मुलं काय करत आहेत तर डेरिव्हेशन स्किप करत आहेत. डेरिव्हेशन काय करतात तर स्किप करतात. डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करायचा आणि बघायचं. असं करू नका. कारण की काय कारण आहे याच्या मागे? तर मी ज्यावेळेस क्वेश्चन घेईल सीईटीचे त्यावेळेस तुम्हाला कळेल. ओके, सो लेट्स स्टार्ट फॉर द फर्स्ट ऍप्लिकेशन. फर्स्ट ऍप्लिकेशन काय आहे? व्हेकल अलॉंग द होरिझॉन्टल सर्क्युलर रोड. व्हेकल अलॉंग दी होरिझॉन्टल सर्क्युलर रोड. आता होरिझॉन्टल सर्क्युलर रोड कसा असतो बघा. होरिझॉन्टल सर्क्युलर रोड म्हणजे फ्लॅट रोड जो असतो तो होरिझॉन्टल फ्लॅट रोड. कुठे? जर तुम्ही सर्क्युलर ट्रॅक बघितले असतील रनिंगचे, कुठले ट्रॅक? रनिंगचे ट्रॅक्स बघितले असतील
तर त्या रनिंगचे ट्रॅक जे असतात ते एकदम फ्लॅट असतात आणि हॉरिझॉन्टल असतात. त्याच्यावरती कुठेही असा बँक केलेला नसतो. बँकिंग करणे म्हणजे काय? रेजिंग द आउटर एज फ्रॉम द इनर एज. थोडंसं वरती रेज करणं त्याला म्हणतात बँकिंग. पण असं काही बँकिंग केलेलं नसतं. अशा ट्रॅकला म्हणायचं हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हे ट्रॅक कुठले असतात? जर तुम्ही ग्राउंडमध्ये बघितलं रनिंगचा ट्रॅक जो असतो तो. ओके. किंवा गावातले तुमचे रोड्स आहेत जिथे टर्न्सला काय केलेलं नाहीये, बँक केलं नाही. हायवेज जे असतात ते बँक मोस्टली केलेले असतात. परंतु काही रोड जे असतात, जसं की गावामध्ये तुमच्या एखादा रोड असेल, तो एकदम फ्लॅट असा सर्क्युलर आहे, हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे तो. ठीक आहे? तर त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड. आता याचं डेरिव्हेशन कशासाठी काढायचं आपल्याला? तर याच्या व्हेलॉसिटीसाठी, मॅक्सिमम व्हेलॉसिटीने आपण किती व्यवस्थित टर्न घेऊ शकतो त्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोडवरती, तर त्याच्यासाठी डेरिव्हेशन काढायचं आपल्याला. मग डेरिव्हेशन काढताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, तर ह्याची थेअरी. तुम्हाला जर मॅथेमॅटिकल टर्म्स येत असतील, पण थेअरी काय लिहायचं हे जर माहीत नसेल, तर सिंपल वर्ड्समध्ये मी तुम्हाला सांगतो. स्टार्टिंग कशी करायची बघा. आता व्हेइकल अलोंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे. तर फक्त लिहायचंय काय आपल्याला? कन्सिडर अ व्हेइकल व्हिच इज मूव्हिंग अलोंग दी हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड. ठीक आहे. काय लिहायचंय? कन्सिडर म्हणजेच एक कन्सिडर करा व्हेइकल जी काय करते? हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोडवरती मूव्ह करते. मग आता येते फोर्सेस. ही डायग्राम जी दिसत आहे तुम्हाला टेक्स्टबुक पेज नंबर 4 वरून मी घेतलेली आहे. बघा इथे मी रेफरन्स सुद्धा दिलेला आहे. कुठून डायग्राम घेतलेली आहे? तुमच्या बुकमधला पेज नंबर 4 जो आहे, रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर जो आहे, त्याच्यातून ही डायग्राम घेतलेली आहे. फोर्सेस कसे लागतात बघा. ही तुमची व्हेइकल आहे. ओके. काय कन्सिडर करायचंय तुम्हाला याच्यामध्ये बघा. ही तुमची व्हेइकल आहे. ही काय करते तुमची व्हेइकल हॉरिझॉन्टल रोडवर मूव्ह करते. आता ह्या व्हेइकलचं काहीतरी मास असेल. त्या मासमुळे हा mg डाउनवर्ड लागतोय. mg काय होतोय? डाउनवर्ड लागतोय. आता mg जर डाउनवर्ड लागत असेल, तर याला बॅलन्स काय करतोय आपला हा? नॉर्मल रिएक्शन. याला काय बॅलन्स करतोय हा? नॉर्मल रिएक्शन. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. नॉर्मल हा सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर लागतो. नॉर्मल काय असतो? सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर असतो. आता हा मॅक्सिमम स्पीडने जात जर असेल तर हा रोडच्या बाहेर फेकायला म्हणजे रोडच्या इकडल्या साईडला म्हणजे बाहेरच्या साईडला जायला बघणार. त्याच्यामुळे जो फ्रिक्शनल फोर्स आहे आतल्या डिरेक्शनला लागणार आहे. आतल्या डिरेक्शनला म्हणजेच टुवर्ड्स दी सेंटर. म्हणून इथे एफएस जो आलेला आहे, हा एफएस काय आहे? फ्रिक्शनल फोर्स आहे. काय आहे? फ्रिक्शनल फोर्स. मग इक्वेशन स्टार्ट करायच्या आधी ह्या ज्या टर्म्स तुम्हाला त्या डायग्राममध्ये दिसत आहेत, त्या सगळ्या टर्म्स लिहिणं गरजेचं आहे. जसं की आपण इथे लिहू शकतो. काय लिहू शकतो बघा? N that is normal reaction. N is normal reaction आपण असं लिहू शकतो. नॉर्मल रिॲक्शन. त्यानंतर Fs जे दिसत आहे. Fs काय आहे आपला? फ्रिक्शनल फोर्स. Fs काय आहे? फ्रिक्शनल फोर्स आहे. त्यानंतर mg जो आहे. mg मधला m काय आहे? मास ऑफ व्हेइकल. काय आहे? मास ऑफ व्हेइकल. मास ऑफ व्हेइकल. आणि हा जो जी आहे याला काय म्हटलं जातं? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एवढ्या टर्म्स लिहाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल. बरोबर. जी डायग्राममध्ये दिसते तेच आपण लिहिलेलं आहे. मग एवढ्या टर्म्स लिहिल्यानंतर आपल्याला फक्त काय करायचं हे इक्वेशन डिराईव्ह करायला? हे फोर्सेस बॅलन्स करायचे आहेत. काय करायचं आहे? फोर्सेस बॅलन्स करायचे. आता हे मी रफ करतो. तुम्ही लिहून घेऊ शकता इथे पॉज करून व्हिडिओ. हे मी काय करत आहे? रफ करत आहे. कारण की मला हा डायग्राम बघून तुम्हाला डेरिव्हेशन सॉल्व्ह करून द्यायचा आहे. ओके. आता बघा सिंपल आहे. डायग्राम बघितली, याला बॅलन्स करणारे फोर्सेस बघायचे. आता हा Fs जो आहे टुवर्ड्स दी सेंटर लागतोय. मग याला बॅलन्स काय करणार आहे आपला? mv² डिवायडेड बाय r सेंट्रिफ्युगल फोर्स. याला काय बॅलन्स करणार आहे? सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स करणार आहे. आणि mg ला बॅलन्स कशाने केले? n. n इज बॅलन्सिंग. n काय आहे त्याच्या नॉर्मल कुठे लागते? परपेंडिक्युलर लागते. सो mg बॅलन्स कशाने होतोय? n ने बॅलन्स होतोय. ओके. तो काय लिहिणार तुम्ही? इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय लिहिणार आहात तुम्ही? Fs that is equal to Fs that is equal to Fs is equal to काय होणार आहे? सेंट्रिफ्युगल फोर्स mv² डिवायडेड बाय r. This is your equation number 1. This is your equation number 1. इक्वेशन नंबर 2 काय बनणार आहे आपला? इक्वेशन नंबर 2 that is n which is equal to mg. इक्वेशन नंबर 2 काय बनतोय? n बरोबर mg बनतोय. n बरोबर mg बनतोय. आता बघा
सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, डिवाइड इक्वेशन 1 बाय 2. डिवाइड इक्वेशन 1 बाय 2. काय करायचं आहे, इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करायचंय. बरोबर, करून घेऊया डिवाइड याला. fs डिवाइडेड बाय n विच इज इक्वल टू काय बनेल मग आपला, mv² डिवाइडेड बाय r डिवाइडेड बाय mg. आला आला का सांगा, इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, सो लेट्स मूव टुवर्ड्स. आता बघा, इथे m ला हा m कॅन्सल होईल, हा m कॅन्सल होणार आहे. m ला काय होईल, m कॅन्सल होणार आहे. बरोबर, m ला m जर कॅन्सल झाला तर राहणार काय आपल्याकडे, fs डिवाइडेड बाय n विच इज इक्वल टू v² डिवाइडेड बाय r. आणि परत r ला कशाने डिवाइड केलेला आहे, म्हणजे ह्या टर्मला v² बाय r ला डिवाइड कशाने केले, g ने. म्हणजेच इथे लिहू शकतो मी v² डिवाइडेड बाय rg, v² डिवाइडेड बाय rg. याला आपण काय म्हणूया, इक्वेशन नंबर 3 म्हणूया. इक्वेशन 3 पर्यंत क्लिअर आहे सर्वांना? फक्त काय केलं आपण इथे, mg ला m ला काय केलेलं आहे, m कॅन्सल केलेला आहे. m ला काय केलेलं आहे, m कॅन्सल केलेला आहे. मग बघा, इक्वेशन काय आले आपल्याकडे, fs डिवाइडेड बाय n विच इज इक्वल टू, fs डिवाइडेड बाय n विच इज इक्वल टू काय आलेलं आहे इक्वेशन, v² डिवाइडेड बाय rg, v² डिवाइडेड बाय rg आलेला आहे. आता ज्यावेळेस आपण मॅक्सिमम स्पीड कन्सिडर करणार आहे, मॅक्सिमम स्पीड, तिथे काय लागणार आहे, फ्रिक्शनल फोर्स सुद्धा मॅक्सिमम लागणार आहे. फ्रिक्शनल फोर्स सुद्धा काय लागणार आहे, मॅक्सिमम लागणार आहे. मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स. आणि आपण 11th मध्ये बघितलेला आहे, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स fs जो आहे तो आपण कशाने देतो, μs इंटू n ने सांगतो. म्हणजे हे इक्वेशन आहे कशाचं, फ्रिक्शनल फोर्सचं. कशाने देतो हा, fs विच इज इक्वल टू μs इंटू n. fs विच इज इक्वल टू μs इंटू n असतो. fs विच इज इक्वल टू काय असतो, μs इंटू n. तेच आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करायचं fs च्या जागी. मग पुट करा, μs इंटू n डिवाइडेड बाय n विच इज इक्वल टू काय बनेल आपला, v² डिवाइडेड बाय rg, v² डिवाइडेड बाय rg आला. आता बघा, ह्या n ला हा n कॅन्सल होतोय, ह्या n ला हा n कॅन्सल होईल, राहील काय आपल्याकडे मग, देअरफॉर μs विच इज इक्वल टू काय होतोय, v² डिवाइडेड बाय rg. μs बरोबर v² बाय rg. परंतु आपल्याला कशासाठी पाहिजे, आपल्याला पाहिजे त्याची स्पीड, त्याची व्हेलॉसिटी, मॅक्सिमम व्हेलॉसिटी जी येते ती. आपल्याला काय पाहिजे, त्याची व्हेलॉसिटी पाहिजे. व्हेलॉसिटीसाठी इक्वेशन घ्यायचंय. मग काय करणार आपण इथे, v² बरोबर μs rg होणार आहे. v² बरोबर काय होणार आहे, μs rg. v² बरोबर काय होणार आहे आपला, μs rg होणार आहे, μs rg होणार आहे. त्याला आपण काय म्हणू शकतो, यालाच काय म्हणू शकतो सांगा, फी बरोबर अंडर रूट ऑफ μs rg. फी बरोबर अंडर रूट ऑफ μs rg. फी बरोबर अंडर रूट ऑफ μs rg. कारण की इकडे LHS ला काय आहे आपला, हा स्क्वेअर आहे, याचं स्क्वेअर जर घालवायचं असेल तर RHS ला स्क्वेअर रूट मध्ये घ्यावं लागेल. म्हणजेच आपला हा काय बनतोय, पी मॅक्स विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ μs rg, अंडर रूट ऑफ μs rg. हे फायनल इक्वेशन झालं. मॅक्सिमम स्पीड ऑन कशात, कुठे, होरिझॉन्टल सर्क्युलर रोड. मॅक्सिमम स्पीड ऑन होरिझॉन्टल सर्क्युलर रोड. काय झालं इक्वेशन आपलं, Vmax बरोबर अंडर रूट ऑफ μs rg, अंडर रूट ऑफ μs rg. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. 2 मार्कला विचारतात हे इक्वेशन. किती मार्कला, 2 मार्कला. व्हेइकल अलॉंग अ होरिझॉन्टल सर्क्युलर रोड, व्हेइकल अलॉंग दी होरिझॉन्टल सर्क्युलर रोड. क्लिअर आहे हे इक्वेशन? पुन्हा एकदा सांगतो काय करायचंय आपल्याला इक्वेशन मध्ये. सिंपल मध्ये फोर्सेस जे आहेत ते बॅलन्स करायचे. n जो आहे, mg जो आहे डाऊनवर्डला आहे, त्याला बॅलन्स केलं n ने. fs जो आहे तो टुवर्ड सेंटर लागतोय. fs कुठे लागतोय, टुवर्ड दी सेंटर. मग सेंटरच्या बाहेर लागणारा फोर्स कुठला असतो आपला, mv²
डिवायडेड बाय आर हा सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्सने एफ ला बॅलन्स केलं. ज्याने ज्याला बॅलन्स केलं ते इक्वेशन लिहून घ्यायचं. मग एफ एस बरोबर एम व्ही स्क्वेअर बाय आर हे इक्वेशन नंबर 1 आणि दुसरा एन बरोबर एम जी हे इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड केलं. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने जर डिवाइड केलं तर तिथे एम ला एम कॅन्सल होतोय. राहतोय काय एफ एस बाय एन विच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. मग एफ एस बाय एन विच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी मिळाला. परंतु आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम स्पीड साठी आपण इक्वेशन काढतोय. मॅक्सिमम स्पीड असणार आहे म्हणजे तिथे मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे आणि मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स साठी आपल्याकडे इक्वेशन असतं म्यू एस इंटू एन. मग एफ एस च्या जागी म्यू एस इंटू एन पुट करतोय इक्वेशन नंबर 3 मध्ये. सो म्यू एस एन म्हणजे एन ला एन कॅन्सल होतोय. राहतोय काय म्यू एस बरोबर व्ही स्क्वेअर बाय आर जी आणि हा व्ही स्क्वेअर विच इज इक्वल टू काय बनतोय मग आपला म्यू एस आर जी. व्ही स्क्वेअर काय बनतोय आपला म्यू एस आर जी बनत आहे. परंतु आपल्याला फक्त व्ही पाहिजे म्हणजे व्ही स्क्वेअरच्या जागी दोन्ही साईडला स्क्वेअर रूट जर घेतलं व्ही स्क्वेअरचं स्क्वेअर रूट व्ही आणि इकडे म्यू एस आर जी स्क्वेअर रूट मध्ये घेतलं तर आपल्याला व्ही मॅक्स ची व्हॅल्यू मिळते. आणि हेच आहे तुमचं फायनल इक्वेशन फॉर दिस क्वेश्चन टॉपिक व्हेकल अलॉंग अ होरिझॉन्टल सर्क्युलर रोड. याच्यावरती बोर्डला क्वेश्चन विचारलाय. सीईटी मध्ये पण विचारलेला आहे. बोर्डला पण विचारलेला आहे. सीईटी ला विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे ते नेक्स्ट आपले जे लास्ट आहे या व्हिडिओचा त्याच्यामध्ये मी क्वेश्चन्स घेणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेल की काय क्वेश्चन विचारलाय. ओके सो लेट्स मूव्ह टुवर्ड द नेक्स्ट ऍप्लिकेशन. सो सेकंड ऍप्लिकेशन आहे आपलं UCMचं. ते आहे वॉल ऑफ डेट. यालाच वेल ऑफ डेट असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं वेल ऑफ डेट असं म्हटलं जातं. मराठीमध्ये याला काय म्हणणार तुम्ही मराठीमध्ये काय म्हणणार मृत्यूगोल. मराठीला काय म्हणणार मृत्यूगोल. त्याच्यामध्ये एखादी गाडी जी असते ते त्या सिलेंड्रिकल जो पार्ट असतो तो सर्कल असतो त्याच्या आतमध्ये कंटिन्युअसली फिरत राहतो. तो कंटिन्युअसली त्याच्या आतमध्ये फिरत राहतो विदाऊट स्लायडिंग. खाली न पडता एखादा माणूस जो आहे तो त्याचा स्टंट करत असतो. तुम्ही पाहिलं असेल हे सर्कस मध्ये. ओके सो वॉल ऑफ डेट हे ऍप्लिकेशन आहे. पेज नंबर 5 वरती ही डायग्राम आहे वॉल ऑफ डेटची. ती डायग्राम काय आहे बघा. आता तुम्ही लिहितानाच सुरुवातीलाच लिहिताना काय करणार आहात कन्सिडर वॉल ऑफ डेट और सिलेंड्रिकल सर्कल. त्याच्यामध्ये तुमची काय करते एखादी व्हेकल मूव्ह करते असं कन्सिडर करायला लावायचं. त्यानंतर इथे फोर्सेस रिझॉल्व्ह करायचे. आता फोर्सेस रिझॉल्व्ह कसे करणार बघा आपण. पहिला म्हणजे हा फ्रिक्शनल फोर्स वरती लागतो. आता बघा याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स वरती का बरं लागला. पाठीमागे जे बघितलं होतं आपण हॉरिझॉन्टल रोडवरती तो फ्रिक्शनल फोर्स टुवर्ड्स द सेंटर लागला. परंतु इथे काय झालेलं आहे फ्रिक्शनल फोर्स वरती लागलेला आहे. का बरं लागला असेल असं का झालं इथे. कारण की बघा व्हेकलचं स्पीड जर कमी झालं मग आपल्याला इथे काय करायचंय मिनिमम स्पीड काढायचंय. व्ही मिनिमम किती मिनिमम स्पीडने आपण त्याच्यावरती बाईक आपली चालवू शकतो किंवा गाडी चालवू शकतो जेणेकरून ती खाली पडणार नाही हे बघायचं ह्या वॉल ऑफ डेट मध्ये. ठीक आहे सिंपल. मग व्हेकलचं मिनिमम स्पीड बघायचंय. परंतु जर व्हेकलचं स्पीड कमी झालं तर गाडी कुठल्या डिरेक्शनला पडणार आहे आपली खाली पडणार आहे ना. गाडी कुठे पडणार आहे खाली. खाली पडणार आहे म्हणजे फ्रिक्शनल कुठे लागणार आहे फ्रिक्शन वरती लागणार आहे. फ्रिक्शन कुठे लागणार आहे वरती लागणार आहे वरच्या डायरेक्शनला. म्हणून हा एफ एस जो आहे हा एफ एस जो डाऊन दाखवलेला आहे अप्पर साईडला आणि एम जी हा डाऊनवर्ड आहे. एम जी काय आहे डाऊनवर्ड आहे. एन जो आहे तो आपला कुठे आहे ऑलवेज बघा सरफेसला परपेंडिक्युलर एन. सरफेसला परपेंडिक्युलर एन काय असतो सरफेसला परपेंडिक्युलर. इथे सुद्धा तेच झालेलं आहे. ही जी सरफेस आहे याला परपेंडिक्युलर हा एन लागलेला आहे आणि एन ला आपला बॅलन्स काय करणार आहे एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. एन ला बॅलन्स काय करणार आहे आपला सेंट्रीफ्युगल फोर्स. तर बघा इक्वेशन मग काय होतील आपले इथे इक्वेशन्स काय आपल्याला लिहिता येतील. आपल्याला काय काढायचं इथे बघा वॉल ऑफ डेट मध्ये व्ही मिनिमम काढायचा असतो. लक्षात राहू द्या व्ही मिनिमम काढायचं. मिनिमम स्पीड फॉर दॅट मोशन. सो एन इज इक्वल टू काय होणार आहे एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर हा काय आहे सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला. यालाच आपण कसं लिहू शकतो एम आर ओमेगा स्क्वेअर इन टर्म्स ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन अँग्युलर व्हेलॉसिटी. इन टर्म्स ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी एम आर ओमेगा स्क्वेअर मिळतोय. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. याला काय म्हणूया इक्वेशन नंबर 1 म्हणूया. त्यानंतर बॅलन्स काय होतोय एम जी. काय होतोय एम जी विच इज इक्वल टू एफ एस किंवा आपण काय लिहू शकतो इथे
fs विच इज इक्वल टू m इंटू जी. fs विच इज इक्वल टू काय लिहू शकतो, m इंटू जी लिहू शकतो. आता स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू काय असणार आहे अशा केसमध्ये, स्टॅटिक फ्रिक्शन जो असणार आहे तो ऑलवेज, इथे स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन or इक्वल टू असं लिहिणं गरजेचं आहे. fs इज लेस दॅन और इक्वल टू काय असणार आहे, म्यू एस एन याच्यापेक्षा कमी पाहिजे. ठीक आहे, ती मोशन होण्यासाठी म्यू एस एन. म्हणजेच आपण काय करणार आहोत इथे काय लिहायचं आहे आपल्याला, fs इज लेस दॅन और इक्वल टू म्हणजेच असं सिम्बॉल येणार आहे, म्यू एस इंटू एन. म्हणजेच इथे काय लिहिणार आपण, एम जी जो आहे, एम जी हा काय होणार आहे आपला, लेस दॅन और इक्वल टू म्यू एस एन. इथे याच्यावरून लिहिलं मी, इक्वेशन नंबर 2 वरून हे इक्वेशन लिहिलेलं आहे, ठीक आहे. परंतु आपल्याकडे इक्वेशन 1 वरून एन ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, बरोबर. बघा समजतंय का, थोडस कॉन्सन्ट्रेशन करा. जर नाही समजलं व्हिडिओ पॉज करा, लिहून काढा, पुन्हा एकदा रिपीट बघा. मी रिपीट करतो इथे, एन इज बॅलन्स बाय एम व्ही स्क्वेअर बाय आर, कारण की एन आणि एम व्ही स्क्वेअर इथे बॅलन्स होतोय आणि एफ एस जो आहे तो अपवर्ड लागतोय, कारण खाली व्हेकल पडणार आहे म्हणजे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला फ्रिक्शन लागणार आहे, म्हणून एफ एस इथे काय लागलेला आहे, अपवर्ड लागलेला आहे. एफ एस दॅट इज इक्वल टू एम जी इथे मी लिहिलेलं आहे, एफ एस इज इक्वल टू एम जी लिहिलं. मग अशा केसेसमध्ये, या स्टंटच्या केसेसमध्ये स्टॅटिक फ्रिक्शन शुड बी ऑलवेज लेस दॅन और इक्वल टू म्यू एस एन. स्टॅटिक फ्रिक्शन याच्यापेक्षा कमी किंवा इक्वल पाहिजे, कशाच्या, म्यू एस एनच्या. म्हणून इथे कंडिशन लिहिली आहे, एफ एस इज ऑलवेज लेस दॅन और इक्वल टू म्यू एस एन. परंतु हा जो एन आहे याची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. काय पुट करू शकतो इथे, एम व्ही स्क्वेअर बाय आर. तर एन ची व्हॅल्यू पुट करा. मग काय करायचं इथे, एम जी दॅट इज लेस दॅन और इक्वल टू म्यू एस एन किती आहे, एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. इक्वेशन काय आलं बघा इथे, पुन्हा एकदा लिहितो मी इथे नवीन पेज वरती. काय आलेलं इक्वेशन आपलं, एम जी दॅट इज लेस दॅन और इक्वल टू इथे काय होणार आहे, म्यू एस, आणि एन ची व्हॅल्यू पुट करा, म्यू एस इंटू एन काय आहे आपला, एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आता हा एम आणि हा एम कॅन्सल होणार आहे, हा जो जी आहे दॅट शुड बी लेस दॅन और इक्वल टू म्यू एस व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. ही व्हॅल्यू आली आपल्याकडे, म्यू एस व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. म्हणजेच याच्यावरून काय लिहितोय आपण, जी बरोबर, जी काय आला आपला, जी इज लेस दॅन और इक्वल टू म्यू एस व्ही स्क्वेअर बाय आर. म्हणजे जर व्ही स्क्वेअरच्या टर्म मध्ये लिहायचं असेल, बघा ही कंडिशन, ही महत्वाची कंडिशन आहे, खूप महत्वाची कंडिशन आहे. हा जो पार्ट आहे व्ही स्क्वेअर शुड बी ग्रेटर दॅन, हा काय असणार आहे, व्ही स्क्वेअर शुड बी ग्रेटर दॅन काय येणार आहे, हा म्यू एस इकडे टाकला, आर जी इकडे टाकला, तर काय होणार आहे आपलं, व्ही स्क्वेअर शुड बी ग्रेटर दॅन होणार आहे, व्ही स्क्वेअर शुड बी ग्रेटर दॅन आर जी डिवायडेड बाय म्यू एस. म्हणजे यापेक्षा जास्त वेलोसिटी असली पाहिजे आपली, व्ही स्क्वेअर शुड बी ग्रेटर दॅन आर जी बाय म्यू एस. तरच तुमची व्हेकल जी आहे त्या मृत्यू गोलमध्ये पूर्ण तुमचं काय करणार आहे, ती मोशन करणार आहे. आता व्ही स्क्वेअर बरोबर आर जी बाय म्यू एस मिळाला आपल्याला, व्ही स्क्वेअर दॅट इज नॉट बरोबर, दॅट इज ग्रेटर दॅन, व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन और इक्वल टू काय, आर जी बाय म्यू एस असायला पाहिजे. ही कंडिशन मिळाली, ही काय कंडिशन आहे, इम्पॉर्टंट मी ते लिहितोय, IMP कंडिशन. का लिहिलेलं आहे, कारण की 2024चा MSTCETचा क्वेश्चन याच्यावरती आलेला आहे. ॲज इट इज, काहीच चेंज नाहीये, ॲज इट इज. बुकच्या पेज नंबर तुमचा 5 आहे, बुकचा पेज नंबर किती आहे, 5 आहे. मग व्ही मिनिमम काय होणार आहे, मग आपला व्ही मिनिमम काय असणार आहे, हे
व्ही स्क्वेअर ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. मग व्ही मिनिमम बरोबर काय होतंय, फक्त याला स्क्वेअर रूट टाका, इक्वल करा आणि आर जी डिवायडेड बाय म्यू एस. हा झाला तुमचा मिनिमम स्पीड फॉर द वॉल ऑफ डेट. हा काय झाला, मिनिमम स्पीड फॉर दी वॉल ऑफ डेट. हे फायनल इक्वेशन आहे काय तुमचं, वॉल ऑफ डेटचं. हे फायनल इक्वेशन कशाचं आहे, वॉल ऑफ डेटचं. थोडंसं किचकट आहे, परंतु काहीच नाही. लॉजिक समजलं की फिनिश. लॉजिक समजलं की फिनिश. दिस इज युअर सेकंड ऍप्लिकेशन. दिस इज युअर सेकंड ऍप्लिकेशन. ओके, so let's move toward the next application. सो नेक्स्ट ऍप्लिकेशन जे आहे तुमचं, ऍप्लिकेशन ऑफ UCM मधलं मेन, सर्वात मेन, व्हेकल ऑन अ बँक रोड. याच कन्सेप्टला काय म्हटलं जातं, बँकिंग ऑफ रोड. यालाच काय म्हटलं जातं, बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड बघा, सिंपल मध्ये तुम्हाला सांगतो बँकिंग ऑफ रोड काय असतं. आधी आपण याची डेफिनेशन लिहून घेऊया. आधी काय करूया, याची डेफिनेशन लिहून घेऊया. बँकिंग ऑफ रोड इज द फेनोमेना, म्हणजेच इथे लिहू शकतो इट इज. डेफिनेशन का लिहून देतोय, कारण बोर्डमध्ये डेफिनेशन विचारली जाते. इट इज द फेनोमेनॉन, इट इज द फेनोमेनॉन in which outer edge of, काय लिहू शकतो इथे, outer edge of the road, outer edge of the curved road, outer edge of the curved road, outer edge of the curved road raised above is raised above the inner edge, the inner edge, so that a vehicle can take a vehicle can take the turn safely, the turn safely without काय म्हणू शकतो आपण इथे, relying entirely on friction, without relying entirely on friction. फ्रिक्शन वरती रिलाय न होता रोडच अशा पद्धतीने आपण डिझाईन करायचा, जेणेकरून आउटर एज ऑफ रोड जे आहे ते थोडंसं रेज केलं जाईल वरती इनर एज पेक्षा. त्या कन्सेप्टला म्हटलं जातं बँकिंग ऑफ रोड. त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं, बँकिंग ऑफ रोड. आय होप तुम्ही हे लिहून घेतलेलं असावं. ठीक आहे, शॉर्टमध्ये काय म्हणायचं याला, शॉर्टमध्ये काय, कारण मला इथे डेरिव्हेशन घ्यायचं आहे त्यामुळे मी हे रफ करत आहे. शॉर्ट मध्ये याला काय म्हणायचं, बँकिंग ऑफ रोड म्हणजेच काय, रेजिंग. शॉर्ट मध्ये काय म्हणणार तुम्ही कन्सेप्टला, रेजिंग आउटर एज ऑफ रोड, रेजिंग आउटर एज ऑफ कर्व रोड अबोव इनर एज, अबोव इनर एज. ही झाली या बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन. ही काय आहे, या बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन आहे. आता ह्या बँकिंग ऑफ रोडच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा, या बँकिंग ऑफ रोडच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला तीन फेनोमेना बघायचे. पहिलं म्हणजे मोस्ट सेफ स्पीड. काय बघायचं आहे, मोस्ट सेफ स्पीड. पहिला पार्ट काय आहे, मोस्ट सेफ स्पीड. दुसरा काय आहे, बँकिंग अँगल. दुसरा काय आहे, बँकिंग अँगल. आणि थर्ड वन आहे स्पीड लिमिट्स. थर्ड काय आहे, स्पीड लिमिट. या स्पीड लिमिट्स वरती ॲज इट इज सीईटी मध्ये क्वेश्चन आलाय, फक्त त्याच्या फॉर्म्युलामध्ये. त्याच्या आधी आपण काय करून घेऊया, बँकिंग ऑफ रोडची कन्सेप्ट समजून घेऊया. ठीक आहे, आता समजा तुमच्याकडे काय आहे, हा रोड आहे. हा काय आहे, रोड आहे. ओके, हा एक फ्लॅट रोड आहे. बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय असतं, हा या रोडचा इनर एज आहे, हा या रोडचा काय आहे, इनर एज आहे, हा या रोडचा आउटर एज आहे.
मग हा इनर एज जो आहे त्याच्या अबोव हा आउटर एज करणं, रेज करणं त्यालाच म्हणतात बँकिंग ऑफ रोड. त्यालाच काय म्हणतात? बँकिंग ऑफ रोड. त्यालाच काय म्हणतात? बँकिंग ऑफ रोड. बघा, हा इनर एज आहे इकडला, हा आउटर एज आहे. याला थोडंसं वरती उचलायचं. इथे अँगल तयार होतोय ना काहीतरी. इथे हा अँगल तयार होतोय, याच्यामध्ये अँगल तयार होतोय. याला काय म्हणायचं? अँगल, बँकिंग अँगल. याला काय म्हणायचं? अँगल, बँकिंग अँगल. आणि ह्या कन्सेप्टला बँकिंग ऑफ रोड. ओके. जसं की इथे डायग्राममध्ये दिलेलं आहे. जसं की या डायग्राममध्ये दिलेलं आहे. डायग्राममध्ये काय केलंय? कन्सिडर अ व्हेइकल व्हिच इज ऑन दिस कर्व्ह रोड, बँक रोड. बघा, फर्स्ट पार्ट काय आहे याचा? बँकिंग ऑफ रोड मधला मोस्ट सेफ स्पीड. आता बघा, ज्यावेळेस रोड आपण डिझाइन करतो त्याच्यामध्ये आर आणि थिटा हा फिक्स असतो. आर आणि थिटा फिक्स असतो. मग आर आणि थिटा फिक्स असणाऱ्या केसेसमध्ये विदाऊट फ्रिक्शन म्हणतोय मी. बघा काय म्हणतोय? विदाऊट फ्रिक्शन मोस्ट सेफ स्पीडने आपण कशा पद्धतीने तिथे टर्न घेऊ शकतो, त्याच्यासाठी जे इक्वेशन काढायचंय त्या इक्वेशनला म्हटलं जातं मोस्ट सेफ स्पीड. त्याला काय म्हटलं जातं? मोस्ट सेफ स्पीड. आता ही डायग्राम बघा, बुकच्या टेक्स्टबुक पेज नंबर 6 वरून मी घेतलेली आहे. मोस्ट सेफ स्पीडसाठीचं व्हेइकल ऑन अ बँक रोडसाठी. बघा काय कसं करायचं याला? एकदम ईझी आहे. एकदम ईझी, खूप ईझी आहे. एम-जी रिझॉल्व्ह करा, एन-साइन थिटा रिझॉल्व्ह करा. एन-साइन थिटाला बॅलन्स काय करणार आहे आपला? एम-व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. एम-व्ही स्क्वेअर बाय आर याला काय करणार आहे? बॅलन्स करणार आहे. सो एन-साइन थिटा मी डायरेक्ट लिहितो इथे. जस्ट अ सेकंड. एन साइन थिटा that is going to be balanced by what? m v square divided by r. आणि इकडे काय आहे आपला? n cos थिटा. वरती काय आहे? n cos थिटा. आता डायग्राम मध्ये बघा, अजून एक गोष्ट तुम्हाला थोडीशी शॉर्ट कन्सेप्ट आहे तो सांगायचा आहे. आता आपण काय केलेलं आहे इथे? ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये हा असा बँक केलेला आहे रोड, म्हणजे थिटा अँगलने बँक केला. यालाच अँगल ऑफ बँकिंग म्हणतात. यालाच काय म्हणतात? अँगल ऑफ बँकिंग. मग आपण काय म्हटलं की नॉर्मल जे असते ती सरफेसला काय असते? परपेंडिक्युलर असते. ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस. मग आधी आपली सरफेस फ्लॅट अशी होती. तिला थोडंसं असं टिल्ट करतोय आपण. मग टिल्ट केल्यानंतर तुमची जी नॉर्मल होती, आधी बघा याच्यामध्ये समजेल तुम्हाला. ही तुमची सरफेस आहे. ह्याला नॉर्मल काय असतो? परपेंडिक्युलर. ह्याला नॉर्मल परपेंडिक्युलर आहे. परंतु असा बँक केल्यानंतर हा नॉर्मल सुद्धा काय झाला? शिफ्ट झाला ना. नॉर्मल सुद्धा शिफ्ट झाला अशा या डिरेक्शनला. म्हणून इथे काय झालेला आहे तुमचा? नॉर्मल हा असा शिफ्ट होतो इथे. इथे हा नॉर्मल आला. मग हा नॉर्मल जर इथे असा आला तर त्या नॉर्मलचे कॉम्पोनंट असतात. एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट. हा जो आहे एन कॉस थिटा, हा याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे. हा ऑलवेज रिमेंबर, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा थिटा आणि हा थिटा सिमिलर आहे बाय द जिओमेट्री. जेवढा आपण वरती अँगल बँक रोड उचलेल तेवढाच इकडे सुद्धा येणार आहे. मग हा जो थिटा असतो ना, थिटाच्या सोबतचा जो असतो तो नेहमी कॉस थिटा असतो. एन कॉस थिटा. थिटाच्या सोबतचा काय असतो? नेहमी कॉस थिटा वाला कॉम्पोनंट असतो हा एन कॉस थिटा. आणि इकडे जो आहे याला काय म्हणायचं? एन साइन थिटा. मग एनला आपण काय केलंय? रिझॉल्व्ह केलंय कॉस आणि साइन मध्ये, म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट मध्ये. त्यामुळे इथे मी काय लिहिलं? एन साइन थिटा बरोबर एम व्ही स्क्वेअर बाय आर. काय लिहिलेलं आहे? एन साइन थिटा बरोबर एम व्ही स्क्वेअर बाय आर. दुसरं काय होईल इथे? एन कॉस थिटा दॅट इज इक्वल टू काय येईल आपला? एम जी. दॅट इज इक्वल टू एम जी येणार आहे. हे इक्वेशन नंबर 1 झालं. हे इक्वेशन नंबर 2 झालं. डिवाइड करा इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ला. डिवाइड जर केलं आपण, डिवाइड 1 बाय 2 काय मिळणार आहे? एन साइन थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा which is equal to mv square divided by r divided by mg mg. n ला n कॅन्सल होतोय, साइन अपॉन कॉस टॅन थिटा होतोय. मग हा काय बनेल? टॅन थिटा बरोबर हा m ला m कॅन्सल, v स्क्वेअर बाय आर जी. v स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. टॅन थिटा बरोबर v स्क्वेअर बाय आर जी. मिळाला तुम्हाला अँगल, बँकिंग अँगल. काय मिळाला तुम्हाला? बँकिंग अँगल मिळाला. आपल्याला काय पाहिजे? मोस्ट सेफ स्पीड vs पाहिजे. मोस्ट सेफ स्पीड vs पाहिजे आपल्याला. मोस्ट सेफ स्पीड vs. मी इथेच लिहून घेतो. नेक्स्ट पेजला घेऊया. ठीक आहे. टॅन थिटा विच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जे आलेला आहे.
व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. मग व्ही स्क्वेअर बरोबर काय बनेल? व्ही स्क्वेअर बरोबर आर जी टॅन थिटा. आर जी टॅन थिटा विदाउट फ्रिक्शन. विदाउट फ्रिक्शन आहे. इथे कुठे फ्रिक्शन दिसतंय का? नाही दिसत आहे. व्ही स्क्वेअर बरोबर आर जी टॅन थिटा. मग व्ही बरोबर काय होईल आपला? अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. मोस्ट सेफ स्पीड ऑन बँक रोड. मोस्ट सेफ स्पीड ऑन बँक रोड विदाउट फ्रिक्शन. काय मिळालं? व्ही एस बरोबर अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आता याच्यावरूनच आपण काय करतोय? टॅन थिटा काढला, हा काय झाला? बँकिंग अँगल झाला. टॅन थिटास म्हणजे काय झाला? बँकिंग अँगल. यालाच आपण थिटा बरोबर काय लिहू शकतो? टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. यालाच काय म्हणायचं? अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग अँगल. यालाच काय म्हटलं जातं? बँकिंग अँगल. यालाच काय म्हटलं जातं? बँकिंग अँगल. बँकिंग अँगल. आणि हे झालं मोस्ट सेफ स्पीड. मोस्ट सेफ स्पीड. ठीक आहे. आजचं लेक्चर थोडंसं तुम्हाला अवघड वाटत असावं, कारण की आजच्या लेक्चरमध्ये मी फक्त डेरिव्हेशन घेतलेले आहेत. का घेतलेलं आहे त्याचं रिझन तुम्हाला समजेल. हे डेरिव्हेशन समजले तर बोर्डमध्ये तुम्हाला क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतील. याच्यावरती फिक्स बोर्डमध्ये क्वेश्चन असतो. त्याचबरोबर ह्या तिन्ही ॲप्लिकेशनवरती MSTCTला क्वेश्चन जो आलेला आहे तो पण कसा आलेला आहे ते पण आजच्या लेक्चरला बघणार आहे. शॉर्टमध्ये मी कव्हर अप करतो. ठीक आहे. मोस्ट सेफ स्पीड इक्वेशन मिळालं अँगल ऑफ बँकिंगमध्ये, ते पण इक्वेशन मिळालेलं आहे. आता नेक्स्ट काय आहे बघा? नेक्स्ट पार्ट जो आहे बँकिंग ऑफ रोड मधला तो आहे स्पीड लिमिट वाला. काय आहे? स्पीड लिमिट. त्याचं डेरिव्हेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे तुम्हाला बोर्डमध्ये आणि याच्यामध्ये MSTCTला क्वेश्चन येतात. तर आता बघा याच्यामध्ये स्पीड लिमिट मध्ये एक म्हणजे लोअर स्पीड लिमिट आणि अपर स्पीड लिमिट असतं. काय असतं? पहिलं लोअर स्पीड लिमिट. लोअर स्पीड लिमिट. लोअर स्पीड लिमिट साठी डायग्राम काय आहे बघा? लोअर स्पीड लिमिट साठी ही डायग्राम आहे. बुकमध्ये पेज नंबर 6 मध्ये डायग्राम आहे. बुकमध्ये तुमच्या पेज नंबर 6 ला ही डायग्राम आहे. ऍज इट इज मी डायग्राम बुक मधून घेतलेली आहे. ओके. सो इथे जर आपण पाहिलं तर कसं इक्वेशन डिराईव्ह करणार आपण लोअर आणि अपर स्पीड लिमिट? बघा एखाद्या बँक रोड वरती व्हेकल जी आहे ती एक सेफली टर्न घेते, त्याच्यासाठी आपण मोस्ट सेफ स्पीड काढलेला आहे. परंतु असं नाही की आपण कंटिन्युअसली त्या स्पीडने जाणार आहोत. असं कधीच होणार नाही की एकच स्पीड आपण धरून जाणार आहोत. आपली व्हेकल एकदम फास्ट जाऊ शकते, दमाने जाऊ शकते. ते डिपेंड आहे रायडर कसा आहे. तुमच्यासारखा तेज चालवणारा रायडर असेल किंवा माझ्यासारखा असेल तर तो काय करेल? एकदम फास्ट गाडी चालवायला बघेल. आणि त्या फास्ट गाडी चालवायला किती मॅक्सिमम स्पीडने आपण गाडी चालवू शकतो, जेणेकरून जो कर्व रोड आहे त्याच्यावरती व्यवस्थित आपण टर्न घेऊन व्हेकल विदाउट स्किडिंग आपण पुढे जाऊ. त्याच्यासाठी हे इक्वेशन्स आहेत. त्याच्यासाठी इक्वेशन दोन टाइप आहेत, एक तर अपर आणि लोअर. आता लोअर स्पीड लिमिट मध्ये काय आहे बघा? कंपोनंट कसे रिझॉल्व्ह केलेले आहेत? एमजी जो आहे हा एमजी हा डाऊनवर्ड ऍक्ट होते बघा. एमजी डाऊनवर्ड ऍक्ट होतोय. हा एमजी डाऊनवर्ड ऍक्ट होतोय. याला बॅलन्स हा एन कॉस थिटा करतोय. परंतु आता या केसेसमध्ये फ्रिक्शन येतं. या केसेसमध्ये काय होतं? तर फ्रिक्शन येत असतं. आपलं फ्रिक्शन जे आहे कसं असणार आहे फ्रिक्शन? बघा ज्यावेळेस तुमची स्पीड कमी असेल, ज्यावेळेस तुम्ही टर्न घेताय एखाद्या कर्व रोडवरती टर्न घेताय आणि स्पीड कमी असेल त्यावेळेस व्हेकल नेहमी इन्क्लिनेशन कडे काय होते? यायला बघते इन्क्लिनेशन कडे. आणि व्हेकल जर इन्क्लिनेशन कडे येत असेल म्हणजे त्या थिटाकडे येत असेल तर त्याला जो फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे तो या डिरेक्शनला एफ एस लागणार आहे. तो काय लागणार आहे? या डिरेक्शनला. म्हणून या डायग्राम मध्ये दिसत असेल तुम्हाला एफ एस हा असा दाखवलेला आहे. एफ एस काय केलेला आहे? असा दाखवलेला आहे. मग एफ एस जर असा दाखवलेला आहे तर त्याचे कंपोनंट रिझॉल्व्ह जर केले आपण, बघा इथे डायग्राम ड्रॉ करतो मी. हा एफ एस असा आहे. ओके. इथे थिटा आहे. मी काय म्हटलं होतं तुम्हाला की थिटा जिथे असेल तिथे कॉस थिटा असतो. म्हणजेच हा एफ एस कॉस थिटा झाला आणि इथे एफ एस साइन थिटा झाला. वरती काय आला? एफ एस साइन थिटा आणि हॉरिझॉन्टलला काय आलेला आहे? एफ एस कॉस थिटा. ओके. क्लिअर आहे हे? क्लिअर आहे कंपोनंट? बाकी कंपोनंट सगळे सेम आहेत. ऍज इट इज प्रिव्हियस इक्वेशन मध्ये जसे होते तसे आपण घेतलेले आहेत. बाकी सगळे कंपोनंट्स किंवा फोर्सेस जे रिझॉल्व्ह केलेले आहेत ते सगळे प्रिव्हियसली झालेलं आहे. मग या केसमध्ये इक्वेशन कसं डिराईव्ह करायचं?
तर सुरुवातीला काय लिहायचंय बघा. सुरुवातीला तुम्ही काय लिहिणार आहेत, सुरुवातीला काय लिहिणार आहात बघा. आता तुम्ही काय करणार आहेत सुरुवातीला, आता इकडे या डिरेक्शनला एम व्ही स्क्वेअर बाय आर आहे. मग एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जो आहे दॅट इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. आता इथे बघा एफ एस कॉस थिटा या डिरेक्शनला, त्याच्या अपोजिट डिरेक्शनला एन साइन थिटा आहे, त्याच्या अपोजिट डिरेक्शनला. आणि ज्यावेळेस तिथे अपोजिट डिरेक्शन येते त्यावेळेस आपण काय म्हणतो, निगेटिव्ह साइन. सो इथे काय होणार, एन साइन थिटा मायनस काय होणार आहे, एफ एस कॉस थिटा. हे झालं इथे इक्वेशन नंबर 1. हे काय झालं इथे, इक्वेशन नंबर 1 झालं. सिमिलर काय होणार आपला, एमजी बरोबर काय होतंय मग बघा, एफ एस साइन थिटा वरती आहे, हा एफ एस साइन थिटा इथे डायग्राम मध्ये दिसत असेल तुम्हाला, हा वरच्या डिरेक्शनला. आणि एन कॉस थिटा सुद्धा काय अपवर्ड डिरेक्शनला आहे, अपवर्ड. दोन्ही अपवर्ड आहे म्हणजे ऍडिशन होणार त्याच्यामध्ये. मग इथे काय होणार, एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. याला काय म्हणायचं, इक्वेशन नंबर 2. लक्ष घ्या, हे महत्वाचं आहे, बोर्डमध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि हे डेरिव्हेशन स्पीड लिमिटचं तुम्हाला कुठेही मिळणार नाही. डायरेक्ट काय करतात, फॉर्म्युला पुट करतात आणि इक्वेशन वरून, त्या फॉर्म्युल्यावरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करा असं म्हणतात. पण इक्वेशन ऍक्च्युअल डिराईव्ह कसं करायचंय हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. 2 इक्वेशन मिळालेत आपल्याकडे. आता बघा एफ एस जो असतो, एफ एस दॅट इज इक्वल टू काय आपण बघितलं, म्यू एस इंटू एन असतो. एफ एस काय आहे, म्यू एस इंटू एन आहे. आता ही व्हॅल्यू ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये पुट करा, ही व्हॅल्यू या दोन्ही इक्वेशन मध्ये पुट करा. जर दोन्ही इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट केली तर काय होणार आहे, एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर विच इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस, आता एफ एस च्या जागी काय पुट करायचं आपल्याला, एफ एस च्या जागी म्यू एस एन पुट करायचंय. तर इथे काय होणार मग, म्यू एस एन कॉस थिटा. आणि दुसरं इक्वेशन जे आहे ते एम जी बरोबर काय होणार आहे, एन कॉस थिटा मायनस इथे म्यू एस एन साइन थिटा. हे इक्वेशन नंबर, याला 3 नंबर द्या, याला इक्वेशन नंबर 4 द्या. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे मिळालं. इथपर्यंत क्लिअर आहे सगळं, इथपर्यंत क्लिअर आहे. सो आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, डिवाइड करायचंय. डिवाइड इक्वेशन 3 and 4 बाय कॉस थिटा. कशाने डिवाइड करायचंय, कॉस थिटा. आता एलएचएस जर बघितलं तर कॉस बाय कॉस कॅन्सल होणार आहे, 1 राहणार आहे. आणि हा एम कॅन्सल होणार आहे. कॉस थिटाने डिवाइड करायचा आणि इक्वेशन 3 ला 4 ने डिवाइड करायचं. अँड ऑल्सो डिवाइड इक्वेशन 3 बाय 4. ठीक आहे, डिवाइड करूया. एम बाय एम झाला कॅन्सल, हा काय राहणार आहे, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी एलएचएस ला. आता इकडे बघा, इकडे लक्ष द्या. ओके, इकडे लक्ष द्या. हा साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा होणार आहे, हा कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा होणार आहे. ओके, इथला कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा होणार आहे, कारण पूर्ण इक्वेशन आपण कॉसने डिवाइड करतोय. आणि हा साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा होणार आहे. मग हा इक्वेशन काय झालं, ए वाला इक्वेशन काय होईल, एन टॅन थिटा. बरोबर, साइन अपॉन कॉस काय असतं लक्षात घ्या, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा विच इज इक्वल टू काय असतो आपला, टॅन थिटा. विच इज इक्वल टू काय असतो, टॅन थिटा. हे इथे फक्त यूज केलेले आपण, हे फक्त इथे काय केलेलं आहे, यूज केलेला आहे. सो इट विल बी एन टॅन थिटा मायनस म्यू एस एन कॉस बाय कॉस 1. तो 1 इथे लिहिलं आणि नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. डिवायडेड बाय काय राहणार आहे आपल्याकडे, कॉस बाय कॉस 1 आणि हा एन म्हणजेच एन मायनस म्यू एस एन. आता कॉस साइन बाय कॉस टॅन. सो इथे काय होणार आहे आपला, टॅन थिटा. इथे काय होणार आहे, टॅन थिटा. आलं इथपर्यंत, क्लिअर आहे. आता काय करायचं आहे, या सगळ्यामध्ये एक टर्म कॉमन आहे आपली एन, या सगळ्यामध्ये एन जो आहे तो कॉमन आहे. सो इथे काय करू शकतो, हा एन वाला, हा एन आणि हा नाही सॉरी, हा वाला एन. पेन इज नॉट वर्किंग गाइज. ओके, इज वर्किंग राइट नाउ. हा वाला एन
हा वाला एन, हा वाला, हे सगळे एन कॅन्सल होतील. राहणार आहे का आपल्याकडे इक्वेशन? बघा इक्वेशन काय राहणार आहे आपल्याकडे. इक्वेशन राहणार आहे व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी बरोबर टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू टॅन थिटा, म्यू एस टॅन थिटा. हे इक्वेशन राहिलं आपल्याला, हे इक्वेशन मिळालं. आता आपल्याला कशासाठी रिझॉल्व्ह करायचंय? फक्त व्ही स्क्वेअर साठी. सो व्ही स्क्वेअर बरोबर काय होईल? आर जी इकडे नेऊन मल्टिप्लिकेशन करा. आर जी इंटू टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा, 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. आता व्ही स्क्वेअर काढला, आपल्याला मिनिमम कंडिशन व्ही फक्त पाहिजे. काय इथे लोअर स्पीड लिमिट साठी काढतो. लोअर स्पीड लिमिट मीन्स व्हॉट? मिनिमम कंडिशन. लोअर स्पीड लिमिट मीन्स व्हॉट? मिनिमम कंडिशन. व्ही मिनिमम इट विल बी इक्वल टू व्हॉट? अंडर रूट ऑफ. आता इकडे स्क्वेअर आहे, इकडे अंडर रूट मध्ये घ्यावं लागेल. काय होईल? आर जी इंटू टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. आणि हेच झालं तुमचं लोअर स्पीड लिमिट साठीचं इक्वेशन फॉर बँक्ड रोड. फॉर बँक्ड रोड लोअर स्पीड मिनिमम स्पीड साठीचं इक्वेशन. सिमिलर काय आहे? मॅक्सिमम स्पीड साठी आहे. सिमिलर इक्वेशन कशासाठी आहे तुमचं? मॅक्सिमम स्पीड लिमिट साठी आहे. सिमिलर कशासाठी आहे? मॅक्सिमम स्पीड लिमिट साठी. ओके, सो मॅक्सिमम स्पीड साठी एखाद्या कर्व रोडवरती, बँक रोडवरती जर आपल्याला मॅक्सिमम स्पीडने अपर लिमिट जी आहे स्पीडची, मॅक्सिमम अपर सेफ लिमिट ती जर काढायची असेल तर ते किती असू शकते? त्यासाठी ही डायग्राम आहे जी तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 6 वरती आहे. ओके, सो एक लक्षात घ्या. एक समजा आपल्याकडे काय आहे? हा सर्क्युलर ट्रॅक आहे. ओके, या सर्क्युलर ट्रॅक वरती तुम्ही चाललेला आहात, असे या डिरेक्शनला चाललेला आहात. आणि जेवढी तुमची मॅक्स स्पीड असणार आहे, जेवढी तुमची मॅक्सिमम स्पीड असणार आहे, तेवढं काय होणार आहे? मग तुमची व्हेकल जी आहे ती या रोडच्या या आउटर एज जो आहे, रोडचा हा जो आउटर एज जो आहे, रोडचा आउटर एज त्याच्याकडे सरकायला बघणार. त्याच्याकडे रोडच्या आउटर एज कडे जाणार बघणार. म्हणजेच इथे जर बघितलं तर या डिरेक्शनला तुमची व्हेकल जायला बघणार. या डिरेक्शनला व्हेकल जायला बघणार. मग या डिरेक्शनला जर व्हेकल जात असेल तर एफ एस जो आहे तो एफ एस कुठे लागणार? याच्या अपोजिट डिरेक्शनला. म्हणजेच इकडे एफ एस कुठे लागलेला आहे? इकडे या डिरेक्शनला एफ एस लागला. मग याचे कॉम्पोनंट रिझॉल्व्ह तर फक्त करायचे आपल्याला. कॉम्पोनंट रिझॉल्व्ह करताना हा जो व्हर्टिकल आहे हा काय होणार? एफ एस साइन थिटा. आता बघा इथे काय करायचंय आपल्याला कॉम्पोनंट रिझॉल्व्ह करताना? ज्या डिरेक्शनला थिटा असतो, बघा जिथे थिटा असतो तिथे काय लावायचा? एफ एस कॉस थिटा. जिकडे आपला थिटा आहे तिकडे एफ एस कॉस थिटा लावायचा आहे. सेम ह्या डायग्राम मध्ये तसं आहे. बघा इथे हा एफ एस कॉस थिटा आलेला आहे आणि इथे एफ एस साइन थिटा आलेला आहे. ओके, तर हे आहे आपल्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन. आता सेम कन्सेप्ट आहे जी आपण लोअर स्पीड लिमिट साठी लावलेली, तेच हे अपर स्पीड लिमिट साठी सुद्धा लावायचं आहे. काय होतं बघा, कॉम्पोनंट काय काय होतात. आता इथे जर पाहिलं, हा इकडे काय होणार आहे आपला एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. त्याला बॅलन्स काय करतोय बघा, मी इथे लिहितो एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. त्याला बॅलन्स काय होतोय? हा एन साइन थिटा. हा काय होतोय? एन साइन थिटा प्लस काय होणार आहे? हा एफ एस कॉस थिटा. कारण की दोन्ही एकाच डिरेक्शनला आहेत, दोन्ही एकाच डिरेक्शनला आहेत. सो दिस विल बी आवर इक्वेशन नंबर 1. आणि सेकंड इक्वेशन काय होणार आहे? एम जी विच इज इक्वल टू, आता बघा हा एफ एस साइन थिटा जो आहे तो डाऊनवर्ड आहे आणि एन कॉस थिटा हा अपवर्ड आहे, म्हणजे अपोजिट डिरेक्शन, म्हणजेच नेगेटिव्ह सिम्बॉल. सो एन कॉस थिटा मायनस काय होणार आहे? एफ एस साइन थिटा. याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. याला इक्वेशन नंबर काय देऊया? 2 नाव देऊया. आता काय करू शकतो आपण? एफ एस टाका. एफ एस ची व्हॅल्यू एफ एस विच इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. एफ एस विच इज इक्वल टू म्यू एस एन याच्यामध्ये पुट करा. काय होईल मग आपला? एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर विच इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस म्यू एस एन इंटू कॉस थिटा. आणि दुसरं इक्वेशन काय होईल? एम जी बरोबर एन कॉस थिटा मायनस म्यू एस एन साइन थिटा. ओके,
याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या, याला इक्वेशन नंबर 4 नाव द्या. आता ह्या दोन्ही इक्वेशनला काय करायचंय आपल्याला, कॉस थिटाने डिवाइड करायचंय. एन कॉमन घ्यायचा आणि कॅन्सल करायचा. काय होणार आहे बघा, एक सिंपल ट्रिक सांगतो. इथे एन आहे, इथे एन आहे, इथे एन आहे, इथे एन आहे. डिवाइड जर केला आपण इक्वेशन 3 ला 4 ने डिवाइड केलं तर एन हा कॅन्सल होणार आहे, एन ला एन कॅन्सल होणार आहे. दुसरी गोष्ट काय, कॉस थिटाने पूर्ण इक्वेशनला दोन्ही डिवाइड करायचं. कॉस थिटाने जर डिवाइड केलं तर साइन डिवायडेड बाय इथे काय होणार आहे, कॉस थिटा. इथे कॉस डिवायडेड बाय कॉस थिटा 1 होणार आहे. इथे कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा 1 होणार आहे. आणि इथे साइन डिवायडेड बाय कॉस थिटा टॅन थिटा होणार आहे. सो आपलं फायनल इक्वेशन काय बनते, फायनल इक्वेशन काय बनते आपलं बघा, एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जो आहे तो आणि खालचा एम जी मधला एम, यातला एम एम कॅन्सल होईल, राहणार काय व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी बरोबर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. हा साइन बाय कॉस टॅन थिटा काय होणार आहे, टॅन थिटा. त्यानंतर इथे प्लस सिम्बॉल आहे, टॅन थिटा प्लस इथे काय होणार आहे म्यू एस इंटू 1, म्हणजेच फक्त इथे म्यू एस राहणार आहे डिवायडेड बाय इथे काय होणार आहे, कॉस थिटाला कॉस थिटा कॅन्सल झाला, इथे 1 राहिला. मग हा काय होणार आहे 1 मायनस काय होणार आहे 1 मायनस हा साइन बाय कॉस टॅन. सो 1 मायनस म्यू एस टॅन थिटा, 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. आता याच्यावरून आपण काय काढू शकतो, व्ही स्क्वेअर साठी इक्वेशन रिझॉल्व्ह करू शकतो. व्ही स्क्वेअर विच इज इक्वल टू आर जी इंटू काय होणार आहे टॅन थिटा प्लस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. ओके, यावरून व्ही मॅक्स साठी कंडिशन, कारण अपर लिमिट बघतो आपण स्पीडचं, दॅट विल बी इक्वल टू काय होणार आहे अंडर रूट ऑफ आर जी इंटू टॅन थिटा प्लस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. आणि याच्यावरती आपल्या MSTCT मध्ये PYQ आलेला आहे. काय आलेला आहे, PYQ आलेला आहे MSTCT ऍज इट इज क्वेश्चन विचारलाय बुक मधला पेज नंबर 6 जो आहे, बुक मधला पेज नंबर 6 याच्यावरती क्वेश्चन हा फॉर्म्युला विचारलाय ऍक्च्युली तुम्हाला PYQ मध्ये. कसा विचारलाय ते मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपण काय बघितलं, ऍप्लिकेशन ऑफ UCM बघितले. त्यामध्ये पहिलं ऍप्लिकेशन जे आहे ते होरिझॉन्टल रोडवरचा टर्न, एखाद्या रोडचा, एखाद्या व्हेकलचा. त्यानंतर वॉल ऑफ डेट आणि नंतर बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड मध्ये मोस्ट सेफ सीट बघितलं, अँगल ऑफ बँकिंग बघितलं आणि त्याचबरोबर स्पीड लिमिट बघितलं. स्पीड लिमिट मध्ये अप्पर आणि लोअर लिमिट्स पाहिलेले आहेत. ओके, सो दिस इज ऑल थेरॉटिकल पार्ट. आजचा हा जो पूर्ण थेरॉटिकल पार्ट जो आहे तो सगळा कव्हर झालेला आहे. आता आपण बोलूया क्वेश्चन्स कडे. तर बघा, लास्ट इयरचे क्वेश्चन जर पाहिले तर 2024 ला MH बोर्ड 2024 ला क्वेश्चन काय विचारलाय, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम स्पीड टू परफॉर्म द स्टंट इन द वेल ऑफ डेट. बघा, सेकंड इक्वेशन जे आपण घेतलं होतं आजच्या लेक्चरमध्ये, सेकंड इक्वेशन म्हणजे हे वाला इक्वेशन, हे जे इक्वेशन दिसत आहे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे इन डिटेल स्टेप बाय स्टेप इक्वेशन. तर इथे जे व्ही मिनिमम आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय विचारलेलं आहे की इक्वेशन डिराइव्ह करा. तो क्वेश्चन आलेला आहे कधी, 2024च्या बोर्डच्या एक्झाम मध्ये. ओके, तर हे एक्सप्रेशन तुम्हाला जमेल, तुम्ही लिहू शकता ऍज इट इज जसं मी दिले आहे तसं. आणि याच्या नोट्स ह्या ज्या आपल्या आजच्या UCMच्या नोट्स आहेत टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा, तिथे तुम्हाला थेरॉटिकल पार्ट सुद्धा नोट्स मध्ये ऍड झालेला दिसेल. ओके, आणि नेक्स्ट क्वेश्चन बघा, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड विथ विच व्हेकल शुड मूव्ह अलोंग अ कर्व हॉरिझॉन्टल रोड अँड स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ इट. हा कधी विचारलेला आहे, 2024च्या जुलैच्या शिफ्ट मध्ये, जुलैचा जो आपला एक्झाम असतो त्याच्यामध्ये विचारलाय. बघा, याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन व्हेकल, कुठे हॉरिझॉन्टल रोड वरती, कशावरती हॉरिझॉन्टल रोडला. जे पहिलं इक्वेशन आपण डिराइव्ह केलेलं ऍप्लिकेशन ऑफ UCMचं ते इथे विचारलेलं आहे. विथ प्रूफ मी तुम्हाला सांगत आहे की क्वेश्चन असे येतात बोर्डामध्ये, याच्यावरतीच क्वेश्चन असतात. ओके, क्लिअर आहे, हे क्लिअर आहे. आता तुम्हाला बोर्डचा क्वेश्चन पेपर दाखवतो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली ट्रस्ट येईल की मी इथून क्वेश्चन कुठून घेतो. तर तुम्हाला जरी कधी क्वेश्चन्स घ्यायचे असतील किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघायचे असतील तर डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, 12वीच्या तुमची जी वेबसाईट आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डची हायर सेकंडरी स्कूलची, त्याच्यावरती जाऊन बघू शकता. दुसरा कुठलाही सोर्स फॉलो करायची गरज नाही. आयडियल जे आपल्याकडे
गव्हर्नमेंटने दिलेला सोर्स आहे, तिथे जाऊन तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता. हे क्वेश्चन पेपर्स तुम्हाला इथे दिसत असतील, अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता. ही वेबसाईट आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डची, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. इथून प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर सगळ्या डाउनलोड करू शकता. तर मी इथे डाउनलोड करून ठेवलेली आहे. आणि आज जो आपण पार्ट शिकवलेला आहे, बघा मी काय म्हणतोय तुम्हाला, आज आपण जो पार्ट शिकवलेला आहे त्याच्यामधला कुठला क्वेश्चन, हा क्वेश्चन पेपर जर बघितला तर हा कधीचा आहे बघा, 2025चा क्वेश्चन पेपर आहे. कधीचा? 2025चा. आता मी काय सांगितलं तुम्हाला, की ऍप्लिकेशन ऑफ UCM मध्ये फिक्स तुमच्या बोर्डमध्ये आणि MST मध्ये क्वेश्चन असतो. फिक्स म्हणजे गॅरंटेड. तर 2025चा क्वेश्चन पेपर बघा, याच्यामध्ये जर हा क्वेश्चन पेपर पाहिला आपण, तर क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 6 जो आहे, स्टेट द फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ बँकिंग. स्टेट द फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ बँकिंग हा आपण घेतलेला आहे ना आजच्या क्लासमध्ये. अँगल ऑफ बँकिंग साठी फॉर्म्युला घेतलेला आहे ना. स्टेट द फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ बँकिंग हा क्वेश्चन विचारलेला आहे. अँगल ऑफ बँकिंग काय असतो आपला? थिटा विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ काय असतो? व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय RG. व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय RG घेतलेला आहे ना. बघा मी तुम्हाला प्रूफ दाखवतो. आज आपण घेतलेला आहे. पॉवर पॉइंट जर पाहिला आपण, तर या पॉवर पॉइंट मध्ये हा जो फॉर्म्युला आहे, टॅन इनवर्स थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय RG, बँकिंग अँगल मी इथे लिहिलेला आहे ना. हा क्वेश्चन कधी विचारलेला आहे तुमच्या 2025च्या क्वेश्चन पेपर मध्ये. कधी विचारलेला आहे? 2025च्या क्वेश्चन पेपर मध्ये. ओके, 2025च्या क्वेश्चन पेपर मध्ये. आणखी क्वेश्चन पेपर आपण बघूयात. आता हा झाला 2025चा क्वेश्चन पेपर. त्यानंतर जे मी तुम्हाला आता सांगितलं होतं की इक्वेशन्स विचारलेले आहेत, हा क्वेश्चन पेपर कधीचा आहे? 2024चा. 2024चा. आणि हा पण 2024चा, म्हणजे 2024च्या 1 मार्चमध्ये झालेला तुमचा पेपर आणि दुसरा जुलैमध्ये झालेला पेपर आहे. तर याच्यामध्ये जर पाहिलं आपण, याच्यामध्ये पाहिलं रोटेशनल डायनामिक्स मधले क्वेश्चन्स तुम्हाला दिसून येतील याच्यामध्ये सुद्धा. बघा, क्वेश्चन नंबर 27 काय? क्वेश्चन नंबर 27 काय म्हणतोय आपल्याला हा? डिराइव अन एक्सप्रेशन फॉर मिनिमम स्पीड टू परफॉर्म द स्टंट इन द वेल ऑफ डेट. डिराइव अन एक्सप्रेशन फॉर मिनिमम स्पीड टू परफॉर्म द स्टंट इन द वेल ऑफ डेट. घेतलंय आपण हे इक्वेशन, सांगितलेलं आहे तुम्हाला. हे इक्वेशन सुद्धा आपण घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन पेपर बघा, 2024चाच. 2024चा सेकंड जो म्हणजे जुलैमध्ये पेपर होतो, याच्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा. या क्वेश्चन पेपर मध्ये जर पाहिलं आपण, तर इथे बघा क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 जो दिसत आहे तुम्हाला, क्वेश्चन नंबर 11 हा वाला. डिराइव अन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम स्पीड ऑफ द व्हेकल मूव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. मूव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तर हा क्वेश्चन आपण कव्हर केलेला आहे आजच्याच क्लासमध्ये. आजच्याच क्लासमध्ये आपण काय केलेलं आहे? हा क्वेश्चन कव्हर केलेला आहे. तर मला सांगायचं हेच होतं की जे आपण इथे कंटेंट घेत आहोत, जे या तुमच्या फिजिक्स माझा या चॅनलवरती कंटेंट घेत आहोत, ते एकदम टॉप क्वालिटीचं कंटेंट आहे. कुठेही इथे आपण कॉम्प्रोमाइज करणार नाही. ठीक आहे. आता हे कशाचं होतं? तुमच्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरचं. आता हेच तुम्हाला काय म्हणतोय मी, काय म्हटलं होतं की तुमच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डवरतीच CET ला 2 क्वेश्चन्स आले होते ह्याच आजच्या टॉपिक वरती. ते कुठले क्वेश्चन्स आहेत बघा, ते कुठले क्वेश्चन्स आहेत बघा. जर आपण CETचे क्वेश्चन्स पाहिले इथे, जस्ट अ सेकंड, मी तुम्हाला पॉवर पॉइंट शेअर करतो. ओके, तर इथे CETचा क्वेश्चन पेपर पहिला क्वेश्चन बघा काय? बाय कन्सिडरिंग फ्रिक्शनल फोर्स फॉर अ व्हेकल, by considering frictional force for the vehicle of mass m moving along the rough core road bank at angle theta, the maximum safety speed of the vehicle is. बघा हे डेरिव्हेशन आपण डिराइव्ह केलेलं आहे, हे वाला. या डेरिव्हेशनचाच ॲज इट इज फॉर्म्युला विचारलाय. ॲज इट इज या डेरिव्हेशनचा फॉर्म्युला विचारलेला आहे, ॲज इट इज. बघा काय आहे इथे? RG इंटू टॅन थिटा प्लस म्यूएस डिवायडेड बाय 1 मायनस म्यूएस टॅन थिटा. हे मॅक्सिमम साठीची कंडिशन आहे. RG इंटू
म्यू एस प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे इथे? मग कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे? ऑप्शन फर्स्ट विल बी करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. आता हे तुम्हाला बोर्डमध्ये कुठे आहे दाखवतो. ठीक आहे, बोर्डाचं तुमचं जे बुक आहे ना, त्या बोर्डाच्या बुकमध्ये कुठे आहे हा एक्झॅक्टली कन्सेप्ट ते दाखवतो. म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की आपल्या MST CET मध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे बुक आहे ते बायबल आहे तुमच्यासाठी. दुसरं कुठलंही बुक तुम्हाला फॉलो करायची गरज नाही. फक्त तुम्ही तुमचे कन्सेप्ट क्लिअर जर महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून केले तर तुम्ही क्वेश्चन दुसऱ्या बुक मधून सॉल्व्ह करू शकता, पण कन्सेप्ट हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधूनच करायचे. NCERT वगैरे काही फॉलो करायची गरज नाहीये. बघा, इथे जर तुम्हाला दिसत असेल तर हे स्टेट बोर्डचं बुक आहे आपलं. ओके, हे काय आहे? महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बुक आहे. जस्ट अ सेकंड, स्क्रीन अपडेट होते. ओके, आता इथे स्टेट बोर्डचं बुक दिसत आहे तुम्हाला. आता जो क्वेश्चन मी दाखवला तो कुठल्या पेज वरती आलेला आहे हे सुद्धा सांगतो मी तुम्हाला. कुठल्या पेज वरून क्वेश्चन आलेला आहे, तो कुठल्या पेज वरून क्वेश्चन आलेला आहे. हे आपलं रोटेशनल डायनामिक्स आपण जो पार्ट कव्हर केलेला आहे, बघा, हा वाला पार्ट आज आपण घेतलेला आहे. ऍप्लिकेशन्स ऑफ UCM काय घेतलेला आहे? ऍप्लिकेशन्स ऑफ UCM वाला पार्ट जो आहे तो आपण इथे आज कव्हर केलेला आहे. आता याच्यामध्येच क्वेश्चन जो आहे, याच्यामधलाच जो क्वेश्चन आहे, याच्यामध्येच क्वेश्चन कुठला आलेला आहे? हा वाला पार्ट, स्पीड लिमिट जो आहे, हा स्पीड लिमिट्स वाला पार्ट, याच्यामधलाच हा मॅक्सिमम वाला, हा Vmax, हा वाला क्वेश्चन तुम्हाला आता मी दाखवला. कशामध्ये? MST CET च्या पेपरमध्ये. कशामध्ये? MST CET च्या क्वेश्चन पेपरमध्ये. ओके, सिमिलरली असाच एक क्वेश्चन आपल्याला विचारला होता 2024 च्या पेपरमध्ये. असाच एक क्वेश्चन कुठे विचारलेला होता? 2024 च्या क्वेश्चन पेपरमध्ये. बघा, इथे दिसत असेल ऑप्शन 1 विल बी करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके, तर 2024 ला काय विचारलं बघा. 2024 ला इन केस ऑफ वेल ऑफ डेट विच इज vertical cylindrical wall of radius r, vertical cylindrical wall of radius r, जस्ट अ सेकंड, मला पेन क्लिक करू द्या. ठीक आहे, in case of wall of date which is vertical cylindrical wall of radius r inside which vehicle is driven in the horizontal circles, if m is the mass of the vehicle, v is the velocity and mu is the coefficient of static friction between the wheels of the vehicle and the wall, then the correct relation is, बघा, ABCD ऑप्शन्स दिलेले आहेत. काय दिलेलं आहे आपल्याकडे? ABCD ऑप्शन्स दिलेले आहेत. आता आपण हे वेल ऑफ डेट मध्ये कव्हर केलेलं आहे. कुठे कव्हर केलेलं आहे? वेल ऑफ डेट मध्ये. बघा, हे इथे काय म्हटलं होतं मी? V² इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू RG बाय म्यू एस. ही एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे असं मी तुम्हाला म्हटलेलं होतं. हे काय आहे? इम्पॉर्टंट कंडिशन आहे. V² विच इज इक्वल टू और ग्रेटर दॅन RG डिवायडेड बाय म्यू एस. तर या क्वेश्चन साठी उत्तर कुठलं होतंय? V² दॅट इज ग्रेटर दॅन और इक्वल टू RG बाय म्यू एस. ऑप्शन सी विल बी करेक्ट. डायरेक्ट टिक मार्क करायचा आहे, कुठेही बघायचं नाही. हे सुद्धा तुमच्या बुक मधलं आहे. कशामध्ये आहे हे? हे जो आपण डाटा सगळा काही घेत आहोत हे सगळंच्या सगळं तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मधलं आहे. आणि स्टेट बोर्डच्या बुक मध्ये कुठे आहे तर बघा, मी स्टेट बोर्डचं बुक दाखवतो तुम्हाला आणखी एकदा. आता हे जर बुक पाहिलं आपण, बघा इथे दिसत असेल तुम्हाला वेल ऑफ डेट कुठे आहे? वेल ऑफ डेट पेज नंबर 5 मध्ये CET ला क्वेश्चन आलाय. ओके, पेज नंबर 6 वरती बोर्ड वरती क्वेश्चन आलेला आहे. आणि हा पेज नंबर 6 वरती 4 वरती सुद्धा बोर्डला क्वेश्चन आलेला आहे. पेज नंबर 4 बघा, इथे याच्यावरती सुद्धा बोर्डला क्वेश्चन आला. म्हणजे पेज नंबर 4, पेज नंबर 5 आणि पेज नंबर 6 याच्यातून तुमच्या CET बोर्डला क्वेश्चन आले. आता इथे बघा, ही कंडिशन बघा, ई वाली कंडिशन, V² दॅट इज ग्रेटर दॅन और इक्वल टू
RG डिवायडेड बाय BS हीच तुमच्या 2024च्या एक्झाममध्ये आले. क्लिअर आहे? 2024 एक्झाममध्ये आलेले आहे. ओके, सो मला हे सांगायचं होतं की तुम्हाला जे मटेरियल रेफर करायचं आहे ते फक्त आणि फक्त तुम्ही जरी बोर्डचं आपलं बुक जे आहे ते चांगल्या पद्धतीने अभ्यास केलं तरी इनफ आहे. तरी काय आहे? इनफ आहे तुमच्या सीईटीच्या प्रिपरेशनसाठी. बाकी क्वेश्चन जे आहेत प्रॅक्टिस ते PYQचे आपण करून घेऊयात सगळी. ओके, सो आजच्यासाठी एवढंच इनफ होतं. बाकी अभ्यास चांगला करा. ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला ज्या मिळणार आहेत ह्या सगळ्या नोट्स टेलिग्राम चॅनलला मिळतील. टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि व्हिडिओ लेक्चर्स जे आहेत ते इथून पुढे रेग्युलर मिळतील. नेक्स्ट पार्ट आपण जो कव्हर करणार आहोत तो आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आणि कोनिकल पेंडुलमचा आहे. त्याच्या अगोदर आजपर्यंत म्हणजे ह्या 2 लेक्चर्समध्ये जे बेसिक तुमचे सर्क्युलर मोशनचे झाले आणि रोटेशनल डायनामिक्सचे आणि त्याचबरोबर आपल्या आजचे ऍप्लिकेशन ऑफ UCM या सगळ्यावरती MHT CET साठी जे क्वेश्चन्स प्रिव्हियस इयरला विचारलेले आहेत ते त्याचबरोबर एक्स्ट्रा क्वेश्चन्स असे येऊ शकतात ते उद्याच्या क्लासमध्ये आपण कव्हर करूया. ओके, so thank you so much for watching the video and bye bye, take care.